नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपली पुन्हा एकदा भेट होत आहे राधा कादंबरीच्या दुसऱ्या भागात. आपण राधा कादंबरीच्या पहिल्या भागामध्ये राधा आणि श्रावणीचा संवाद ऐकला होता आणि त्या निमित्ताने अनेक श्रोत्यांनी अगत्याने आणि उत्तमोत्तम असे अभिप्रायही मला पाठवले होते. पण पहिल्या भागात गोष्ट संपली नव्हती. राधेने श्रावणीला सांगितलेल्या प्रेमाच्या व्याख्येत प्रेमाचे 9 पैलू नमूद केले होते. श्रावणीने त्याबद्दल बराच विचारही केला होता, पण तिच्या आयुष्यात ती या तत्त्वज्ञानानुसार आचरण करू शकली का, असा प्रश्न अनेक श्रोत्यांच्या मनात आला असेल आणि ते कायम सुखी आणि आनंदीच राहिले असा कथेचा शेवट होऊ शकत नाही असं मलाही वाटतं. कारण आपलं आयुष्य हे अनेक चढउतार, अडचणी, अनिवार्यता आणि हतबलतेने युक्त असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण कथा असते. आता हेच उदाहरण पहा ना. श्रीकृष्ण आणि राधा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असलं तरी त्यांना विरह सहन करावा लागलाच. राधेसारख्या दैवी स्त्रीच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आलं तर श्रावणीसारखी सामान्य मुलगी सदैव चिंतामुक्त आणि आनंदी कशी राहू शकेल? या दुसऱ्या आणि अंतिम भागात तिच्या जीवनातील चढ उतार श्रोत्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कादंबरीचे लेखक आहेत समर. प्रकरण 1. विश्वास, संवाद आणि क्षमा. त्या दिवशीही रोहित उशिराच घरी आला. प्रज्ञा, रोहित आणि श्रावणीची 8 वर्षांची लेक, बाबाची वाट बघत शेवटी कंटाळून तिच्या बेडरूममध्ये निजली होती. श्रावणी जागी होती. रोहित घरात येताच त्याने लॅपटॉपची बॅग सोफ्यावर ठेवली आणि शर्टाची बटणं काढत तो बेडरूममध्ये गेला. त्याने श्रावणीकडे पाहिलंही नाही. तो माझ्याशी डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही का? मीच सुतावरून स्वर्ग गाठते असं तिला वाटू लागलं. पण तो वेगळा वाटत होता हे खरं. त्या दिवशीच नव्हे तर गेल्या आठवड्यापासून. आजही उशीर? श्रावणीने विचारलं. हो, अशी एका शब्दात उत्तर देण्याची प्रथा त्यांच्यात नव्हती. का? काम. दर 2 दिवसांनी तू उशिरा येतोयस. इतकं काय काम वाढलं ऑफिसमध्ये? श्रावणीने शंकेखोर पत्नीसारखा सूर लावला नाही. ती एका मैत्रिणीच्या भूमिकेतूनच काळजीपोटी विचारत होती. नवा प्रोजेक्ट. तो थकलेला दिसत होता. त्याला भूक लागलेली असताना आता अधिक प्रश्न विचारू नये असा विचार करून श्रावणी त्याला म्हणाली, या रविवारी सांग मला या नव्या प्रोजेक्टविषयी. आता जेवून घे. हो, खूप भूक लागले. तो हात धुवून लगेच डायनिंग टेबल जवळील खुर्चीवर बसला. श्रावणीने त्याला वाढलं. तो काही बोलत नव्हता. श्रावणीकडे बघतही नव्हता. श्रावणी काहीतरी विषय काढायचा म्हणून म्हणाली, प्रज्ञाला तुझी मदत हवी आहे. शाळेने तिला एक प्रोजेक्ट करायला सांगितलं आहे आणि तो बाबाच्या मदतीनेच करेन असं मुलीचा हट्ट आहे. अरे वा, या शनिवारी करूया. शनिवारी नाही, उद्या वेळेत घरी आलास तर उद्या रात्रीच करायचं आहे. प्रयत्न करतो. श्रावणीला डायनिंग टेबलवर हात जोरात आपटावेसे वाटले. अरे प्रयत्न करतो म्हणजे काय? माझ्यापेक्षा आणि मुलीपेक्षा असं काय महत्त्वाचं असणार आहे? त्याला त्याच क्षणी जाब विचारावा असं श्रावणीला वाटत होतं, पण तिने स्वतःला रोखलं. प्रज्ञा निजली होती आणि इतक्या रात्री घरातून भांडणाचा आवाज बाहेर पडायला नको म्हणून ती शांत राहिली. किती दिवस चालणार आहे हा प्रोजेक्ट? ते माझ्या हातात नाही. काही अंदाज? चालेल काही दिवस. अशी उडवाउडवीची उत्तरं का देतोयस? मी किमान उत्तर देतोय. श्रावणीने विचार केला. त्या वाक्याचा अर्थ काय असावा? तो टोमणा कशासाठी?
जणू मीच त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीये, पण असा कोणताही प्रश्न त्याने मला विचारलाच नव्हता. मी किमान प्रश्न विचारते असं तेव्हा म्हणायला हवं होतं. पण त्या क्षणी श्रावणी स्तब्ध झाली होती. आपल्याकडूनच काही चूक झाली आहे का, किंवा आपणच त्याच्या एखाद्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहोत का, असा आत्मशोध ती घेऊ लागली. सेल्फ डाऊट. पण तिला असं काहीच आठवलं नाही. ते दोघे जेवून झोपण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेले. दोघेही अपसेट असल्याने दोघांनी 2 दिशांना तोंड केलं होतं. श्रावणी डोळे उघडे ठेवून विचार करत होती. तिला त्या रात्री असं वाटू लागलं की रोहित कुणासोबत तरी वेळ घालवत असल्याने उशिरा येत नसावा, तर तिच्यावर रागावल्याने उशिरा येत असावा. पण का? मी असं काय केलं होतं? त्याच्याशी या विकेंडला सविस्तर बोलू आणि त्याच्या मनात काय आहे ते जाणून घेऊ, असं ठरवून ती त्या रात्री कशीबशी झोपली. तरीही रोहित ऑफिसमध्येच असतो की ऑफिस सुटल्यावर कुणासोबत बाहेर जातो याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय ती कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ शकणार नव्हती. पण ही माहिती कशी काढावी हे तिला कळतच नव्हतं. इतर स्त्रियांप्रमाणे तिलाही हेरगिरी करावी लागेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. ते दोघे एकमेकांचे अगदी चांगले मित्र होते. मनात काही असेल तर ते मोकळेपणाने एकमेकांना सांगायचे. त्यांच्यात अशी लपवाछपवी नव्हती. त्यामुळे श्रावणीसाठी तो अनुभव अतिशय नवा, अपरिचित स्वरूपाचा होता. आपण रोहितच्या कलिगला फोन केला तर रोहितला लगेच समजेल अशी भीती तिच्या मनात होती. ती त्याला ऑफिसमध्ये भेटायला गेली असती तरी ती त्याच्यावर लक्ष ठेवते असं त्याला वाटलं असतं. रोहितच्या बॅगमध्ये एखादं GPS उपकरण टाकावं असाही विचार तिच्या मनात आला. पण ते त्याला सापडलं तर त्यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे विचाराअंती रोहितच्या कलिगला कॉल करण्याचा उपायच तिला योग्य वाटला. कलिगने अर्थातच रोहितला ते सांगितलं असतंच. त्यामुळे तिने कलिगच्या फोनवरून कलिगशी बोलण्याऐवजी थेट रोहितशीच बोलायचं असं ठरवलं. त्याआधी रोहितला 2दा कॉल केला, पण रिंग वाजण्याआधीच ठेवला. जेणेकरून उद्या रोहितला शंका आली असती तर मी खरोखर त्याला कॉल केला आणि तो न लागल्याने कलिगला कॉल केला हे तिला सिद्ध करता आलं असतं. त्या दिवशी श्रावणीला एक नग्न सत्य जाणवत होतं. ते म्हणजे तुम्ही शरीराने आणि मनाने कितीही एकरूप होण्याचा प्रयत्न केला तरी अशा काही प्रसंगी तुम्ही पूर्णतः एकटे असता. काही संघर्ष हे तुमचे स्वतःचे संघर्ष असतात. तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी त्यात ठरवूनही सहभागी होऊ शकत नाही. रोहित आणि मी 2 वेगळ्या व्यक्ती आहोत आणि आम्हाला एकमेकांसमोर एकमेकांना सिद्ध करण्याची वेळ येऊ शकते ही शक्यताच तिला त्रास देत होती. पण पर्याय नव्हता. रोहितचा कलिग शार्दूलने फोन उचलला. हाय, रोहित तुमच्यासोबत आहे का? त्याचा फोन लागत नाही. बाहेर पाऊसही कोसळतोय. मला चिंता वाटली म्हणून फोन केला. डोंट वरी, तो माझ्या शेजारीच बसला आहे. त्याला देऊ का फोन? हो प्लीज. शार्दूलने रोहितला फोन दिला. काय ग? अरे तुझा फोन लागत नव्हता म्हणून शार्दूलला केला. इतक्या पावसात बाईकवरून कसा येणार आहेस? रस्त्यावर पाणी साचलं तर? तू चिंता करू नकोस, मी येईन व्यवस्थित. अजून काम सुरूच आहे का? हो. शार्दूलला विचारतेस का वाटल्यास? नको नको, मी त्याला कशाला विचारू. श्रावणीने आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी फोन केला आहे हे रोहितला समजलं होतं. ते त्याला समजलं आहे हे दाखवण्यासाठीच त्याने तिरप्यात तसा प्रश्न केला होता. ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखत होते. बाय. त्याने फोन ठेवला. त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय श्रावणीकडे दुसरा पर्याय नव्हता. तो ऑफिसमध्येच असतो आणि माझ्यावर रागावल्याने उशिरा घरी येतो हे गृहीत धरूनच ती विचार करू लागली. तिचं कामात लक्ष लागत नव्हतं हे वेगळं सांगायला नको. कामात म्हणजे घरकामातही आणि कंपनीच्या कामातही. ती एका कंपनीसाठी घरूनच काम करायची. वर्क फ्रॉम होम.
मुळात तिच्या दिनचर्येत विचार करण्यासाठी असा वेगळा वेळ राहिलाच नव्हता. सकाळ व्हायची ती प्रज्ञासाठी डबा करण्यापासून तिला झोपेतून उठवून शाळेसाठी तयार करणं हे दिवसातलं सर्वाधिक अवघड काम होतं. श्रावणी शाळेत असताना साधारण 8वी-9वी नंतर मुलामुलींचे ग्रुप्स व्हायचे, पण प्रज्ञाच्या शाळेत ते 2री-3री पासूनच होऊ लागले होते. त्यामुळे कधी कोणाशी भांडण झालं म्हणून तर कधी तिची मैत्रीण दुसऱ्या ग्रुपमध्ये गेली म्हणून प्रज्ञाताई शाळेत जायलाच नको म्हणायच्या. त्या वयातल्या मुलांना समजावणं किती अवघड काम असतं हे श्रावणीला तेव्हा चांगलंच समजलं होतं. बरं, प्रज्ञाला गोडी गुलाबीने समजावून उठवलं तरी पुढे वेणी नीट घातली गेली की नाही यावरून तिची चिडचिड व्हायची. तशी ती अगदी गोड आणि निरागस मुलगी होती, पण त्या वयापासून ते कॉलेजमध्ये जाईपर्यंत वेणी, कपडे किंवा काही क्षुल्लक गोष्टींवरून मुलीचा आईशी वाद होतोच. तसा त्यांच्यातही व्हायचा. कितीही क्लिशे आणि जेंडर बायस्ड वाटत असलं तरी श्रावणीकडे तरी हे असंच होतं. तिला व्हॅनमध्ये बसवलं की श्रावणी अंघोळ करून लगेच काम सुरू करायची. स्वतः कमवत असल्याने ती किमान कोणताही संकोच न बाळगता स्वयंपाकीन आणि भांडी धुण्यासाठी एक बाई लावू शकली. दुपारी लंच ब्रेक झाला की ती 15 मिनिटात जेवण आटोपून आईला कॉल करायची. बाबा घरी असतील तर त्यांच्याशीही तिचं बोलणं व्हायचं. तेवढ्यात प्रज्ञा घरी यायची. तिला जेवण वाढून ती पुन्हा लॅपटॉप सुरू करायची. प्रज्ञाने दुपारी झोपणं बंद केल्यापासून श्रावणीची दुपारी तारेवरची कसरत व्हायची. प्रज्ञावर लक्ष ठेवणं आणि मन लावून काम करणं ही दोन्ही कामं एकाच वेळी होणं अवघड होतं. ती प्रज्ञाला गृहपाठ, चित्र, एखादा खेळ किंवा तिला आवडणाऱ्या छंदात गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायची. काहीही झालं तरी स्वतःवरचा ताण कमी करण्यासाठी मुलीला टीव्ही समोर बसवून किंवा तिच्या हातात फोन देऊन निर्धास्तपणे आपलं काम करणाऱ्यातली ती नव्हती. तिला प्रज्ञाचं बालपण आणि निरागसता जपायची होती. तिला एक जाहिरातही तडा देऊ शकते असं श्रावणीला वाटायचं. पण प्रत्येक मुलीचे पालक असे नसतात आणि अशा अकाली मोठ्या झालेल्या मुली वर्गात आपल्या मुलींवरही योग्य ते संस्कार करत असतात हे श्रावणीला प्रज्ञाने बऱ्याच वर्षानंतर सांगितलं. इकडे घरी प्रज्ञाने एकही चुकीचा व्हिडिओ बघू नये यासाठी ती डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायची. संध्याकाळी प्रज्ञाला गाण्याच्या क्लासमध्ये नेणं हे अजून एक काम. तिकडून त्या घरी परतल्या की रोहितची घरी यायचा. ते तिघे एकत्र जेवायचे. ते 2 तास हाच त्यांच्यासाठी फॅमिली टाईम होता. त्यामुळे त्या वेळात ते कटाक्षाने अगदी एखादी रील बघणंही टाळायचे. त्यानंतर झोपण्याची वेळ व्हायची. प्रज्ञा झोपली की ते दोघे थोडा वेळ हितगुज करून झोपायचे. अशी दिनचर्या असताना विचार करण्यासाठी श्रावणीला निवांत वेळ कसा मिळणार? श्रावणीला कधीतरी वाटायचं की मी थेट 10 ते 6 एखाद्या ऑफिसमध्येच का नाही जात. ते अगदी बरं असतं. तुम्हाला जे काम दिलं गेलं ते तिथून बसून निमूटपणे करायचं असतं. मुलींवर लक्ष ठेवणं, तिला क्लासला नेणं किंवा थोडा वेळ मिळालाच तर घराची साफसफाई करणं यापैकी काहीच करावं लागणार नाही. पण तिला ते पुरुषी स्वातंत्र्य नको होतं. शरीर आणि मनाने एक निरोगी पिढी घडवणं हे तिला कायमच सर्वात अवघड आणि महत्त्वाचं करिअर वाटायचं. याचा अर्थ स्त्रीने रांधा वाडा उष्टी काढा या चक्रात पुन्हा अडकावं असा नव्हता. तिच्या मते पालकत्व नावाचं ते करिअर जसं स्त्रीसाठी होतं तसंच पुरुषांसाठीही होतं. तुम्ही पालक होण्याचा निर्णय घेताच ते तुमचं मुख्य करिअर होतं आणि उदरनिर्वाहासाठी निवडलेलं करिअर त्या मुख्य करिअरला पोषक असणाऱ्या समांतर रेषेसारखं दिसू लागतं. मुख्य करिअरची रेष त्या पोषक करिअरच्या रेषेपेक्षा अर्थातच थोडीशी ठळक. ती तिचं मत मांडायची तेव्हा तिच्या काही मैत्रिणी म्हणायच्या, मग रोहितनेही वर्क फ्रॉम होम करू देणारी नोकरी स्वीकारायला हवी होती, ती तूच का स्वीकारलीस? त्याबद्दल श्रावणी म्हणायची, कोणी काय करायला हवं हे ठरवण्याच्या नादात मला काय सांगायचं आहे याकडे आपण नकळत दुर्लक्ष करतो.
मला वर्क फ्रॉम होम शक्य होतं आणि त्यामुळे मी एकाच वेळी मुलीकडे लक्ष देणं आणि उदरनिर्वाहासाठी काम करू शकले. ज्या स्त्रिया ऑफिसमध्ये जाऊन दिवसभर राबून आणि सायंकाळी थकून घरी येऊनही मुलांना योग्य पद्धतीने वाढवतात, त्यांचं मातृत्वही तितकंच आदरणीय असतं. माझ्याप्रमाणे सर्वांनी मुलांकडे लक्ष देता देता काम केलं तरच पुढची पिढी चांगली निपजेल असंही मला म्हणायचं नाही. माझ्या जागी रोहितला घरून काम करणं शक्य असतं आणि मला ऑफिसमध्ये जाणं क्रमप्राप्त असतं तर त्याने पालकत्वाची ही जबाबदारी नक्कीच घेतली असती. आपल्या समाजात मुलांचं संगोपन हे काम कळत नकळत फक्त स्त्रीशी जोडलं गेल्याने मी जे बोलते ते फक्त स्त्रीशी संबंधित आहे असं तुम्हालाही वाटू शकतं. पण ते स्त्री एवढंच पुरुषाबद्दलही आहे. कधीकधी दोघांनाही घरून काम करणं शक्य नसेल आणि उदरनिर्वाहासाठी किंवा महत्त्वाकांक्षा म्हणून ऑफिसमध्ये जाऊन काम करावं लागत असेल तरी आईवडिलांची मदत घेता येतेच. त्यामुळे पालकत्वाची माझी पद्धत मला श्रेष्ठ वाटते म्हणून मी ती निवडली असं नाही. मला सुदैवाने ती जीवनशैली सहज अनुसरता आली म्हणून मला हवं तसं मी प्रज्ञाचं संगोपन करते. पण रोहितच्या विचित्र वागण्यामुळे तिचं तिच्या कामाकडे आणि दिनचर्येकडे दुर्लक्ष होऊ लागलं. काम सोडून ती फक्त त्याचाच विचार करत होती. असं काही घडलं की मन बाकीचं सगळं बाजूला ठेवून आपल्याला फक्त त्याबद्दल विचार करण्यासाठी प्रवृत्त करतंच. तिचा मुलीसोबत खेळायचा वेळ किंवा आईसोबत बोलायचा वेळ आपोआप कमी झाला. ती विचारांमध्ये गुंग असताना प्रज्ञा गुपचूप टीव्ही लावायची आणि ते बराच वेळ तिच्या लक्षातही यायचं नाही. 1 तासात पूर्ण होणारं काम 2 तास लांबू लागलं. यातून काय मार्ग काढावा हे तिला काही केल्या सुचत नव्हतं.